अद्यापही कायद्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे। आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत। त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपण विचारूया की त्यांना याबद्दल काय वाटतं। वहिनी, काय वाटतं आपल्याला? आजपासून मनोज जरांगे परत उपोषणाला बसतायत। याला कारण म्हणजे सरकार आहे। सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर ते नक्कीच उपोषणाला नाही बसणार, परंतु सरकारने ह्या वेळेस तरी उपोषणाला बसण्याची वेळ नाही येऊ दिली पाहिजे। पल्लवी, तुला काय वाटतं बेटा? विजयाचा गुलाल उधळला गेला होता, मनोज जरांगे दादा घरी आले होते, पण आज नेमकी अशी वेळ आली की त्यांना परत उपोषणाला बसावं लागतंय। कारण कायद्याची अंमलबजावणी केली नाही, अधिसूचना काढली परंतु अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही आणि ते अध्यादेशाचा कायद्यात रूपांतर केलं नसल्यामुळे पप्पांना परत उपोषणाची वेळ सरकार आणते। या विजयाचा सरकारनं अपमान करू नये आणि पप्पांनाही उपोषणाला सरकारने बसू देऊ नये। काय वाटतं तुला? आज पप्पांना उपोषणाला बसावं लागेल, कारण मराठा समाज, आज आम्ही सकाळी तिथे पाहिलं की सगळेजण विरोध करतायत की तब्येतीचं कारण असो किंवा काही असो, त्यांनी उपोषणाला बसू नये। कारण पप्पांचं शरीर पप्पांना साथ देत नाही, परंतु पप्पा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप हट्टीपणा करतात। कारण कायद्यात रूपांतर झालेलं नाही। त्या पप्पांनी, माझी पण अशी विनंती, पप्पांनी उपोषण करू नये, पण समाजासाठी पप्पा करतात, तर बघू। वहिनी, 5 महिन्यानंतर मनोज दादा घरी आले होते, काय वाटलं तुम्हाला? आणि आता ते परत उपोषणाला बसतायत, काय वाटतं तुम्हाला? घरी आले त्या दिवशी आनंद वाटला होता, परंतु त्यांनी परत अशा मीडियासमोर असं म्हणले की मी पाहुणा म्हणून घरी आलो। कारण याला कारण सरकार आहे। सरकारने जर लवकरच अंमलबजावणी केली तर ते घरीच राहतील आणि समाजाची सेवा घरून करतील, पण घरी राहतील असं मला वाटत होतं। पण याला कारण सरकार आहे। सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर ते उपोषणाला सुद्धा बसणार नाही आणि समाजाची सेवा तर हे करतच राहणार। परंतु मला असं वाटतं की सरकारने त्यांना आता उपोषणाला बसण्याची वेळच येऊन देऊ नये, कारण त्यांच्या शरीरात रक्तही नाही आणि पाण्याचीही कमतरता आहे। शरीर त्यांचं पूर्णपणे कोरडं आहे। शिवराज, तुला काय वाटतं? पप्पांनी आज उपोषणाला बसावं का नाही बसावं? पप्पांनी बसायला नाही पाहिजे उपोषणाला। सरकारने अंमलबजावणी केली नाही, त्याच्यामुळे पप्पाला उपोषणाला बसायला लागतंय। त्याच्यासाठी आमचा पप्पाला पाठिंबा असेल, पण सरकारला बी विनंती आहे की लवकरात लवकर अंमलबजावणी करून मराठ्याचं आरक्षण जाहीर करून आणि समाजाला न्याय द्यायला पाहिजे। समाज बांधव सकाळपासून जमलेले आहेत आणि त्यांच्या पण भावना अशा आहेत की पप्पांनी उपोषणाला बसू नये। कारण समाज बांधवाला पण माहिती, कारण पप्पांनी इतके उपोषण केले, त्याच्यामुळे पप्पाचे शरीर पप्पाला साथ देत नसल्यामुळे सर्व समाज बांधव पप्पाला हट्ट करतात, आग्रह करतात की तुम्ही उपोषणाला बसू नका आणि आंदोलन आपण शांततेतच करू, पण सरकारकडून अंमलबजावणी करून घेऊ, असं समाज बांधवाचं म्हणणं आहे। पप्पा मराठा बांधवांसोबत मुंबईपर्यंत गेले, तिथे मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजून सांगितलं, उपोषण सोडवलं, पण अजून कायद्याची अंमलबजावणी झाली नाही। काय वाटतं तुला की काय होत असेल नेमकं? आता सरकारने उधळलेल्या गुलालाचा अपमान करायला नाही पाहिजे आणि सरकार करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे सरकारकडून। आणि पप्पाला उपोषणात बसण्याची वेळ सरकारमुळेच आलेली आहे, त्याच्यामुळे सरकारला सांगणं आहे की अंमलबजावणी 2-4 दिवसात जर नाही केली तर मग पुढच्या परिणामाला तुम्हाला सामोरच जावं लागेल। बहुतेक 15 तारखेला विशेष अधिवेशनाची शक्यता आहे, तरी पप्पा उपोषणाला आजपासून बसतायत, काय कारण असावं? 15 तारखेला घेण्यात काही अर्थच नाही। जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घ्यायला पाहिजे, कारण पप्पा उपोषणाला बसणार असल्यामुळे पप्पाचे शरीर खूप हे लूज झालेलं आहे आणि पप्पा ताकद पण नाही राहिलेली उपोषण करण्याची, तरी सरकारने करायला लावावं लागलंय। त्याच्यामुळे सरकारचा खूप राग येतोय आणि सरकारने जर नाही 3-4 दिवसाचं अधिवेशन घेऊन अंमलबजावणी केली तर सरकारला पुढील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल। मराठा आरक्षणाच्या कायद्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषणाला बसणार आहेत। आपण त्यांच्या परिवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यासोबतच समाज बांधवांच्या जाणून घेतल्यात की मनोज जरांगेंनी उपोषणाला बसायला नकोच, सरकारने लवकरात लवकर निर्णय पारित करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। आनंद साई, लोकमत.com, जालना।